बघा मॅगी कसं झालं तुम्हाला नाश्त्याला मस्तपैकी ना नूडल्स बनवणार आज आहे संडे। मग मी ना संडे ना काय म्हणलं बाहेर ना इडली वडा खायला जायचं काय मन नव्हतं, कारण समंताच्या डॅडीला आज जायचं होतं, ऑफिसला जायचं होतं। त्यासाठी ना त्यांनी म्हणले आज बाहेर जाऊन इव्हनिंगला जाऊया, त्यासाठी घरीच काहीतरी बनवू असं म्हणले। मग त्यासाठी मी ना परवा लोकल मार्टला गेलो होतो ना, हे नूडल्सचं पाकिट घेऊन आले होते। हे फक्त याला ना मी बॉईल केला, त्याच्यावर होतं ना कसं तसंच मी मस्तपैकी बनवलं। हे दुसरी बार आहे, कारण पहिल्या दिवशी एवढं भारी झालं तर त्या लई भारी झालं होतं। आल्या दिवशी रात्री आम्ही केलं होतं, म्हणून मी आज सकाळी हे अजून एक बार करत आहे। ह्याला ना बॉईल करून छानपैकी ना असं मी खुल्ला खोळा एक परातीमध्ये ना काढून घेते। त्याच्यानंतर थोडंसं ना जिरा घालते, अजून थोडंसं काय म्हणतं लसण घालते। अजून लसण ना मी कधी तवाच्या तवाच चांगलं हे करते। समंता मला इकडे येऊन बोलिले मम्मा तू ना चांगलं व्हिडिओ कर, अजून चांगलं ना टेस्ट जेवण कर असं म्हणते। तिनं ना आंघोळ करून आता रेडी होऊन आहे। त्याच्या बाद ना मी इथं मस्तपैकी ना लसण घालून मस्तपैकी कांदा घालते, अजून त्याच्या बाद कांद्याला ना चांगलं फ्राय करून देते। माझ्याकडनं गाजर होतं म्हणून मी गाजर घालत आहे। आता कसं आहे माहिती आहे, गाजराचं सीझन आहे, त्यासाठी ना गाजर भरपूर येवलेले आहेत, अजून जास्त येणार आहेत खरं आता पुढच्या ह्याच्यापासून खरं लयच येणार आहेत। गाजर कसं गाजराला छानपैकी लाल होऊ देईल गाजर कांदा, त्याच्यानंतर मी ना वरनं काय म्हणतो टमॅटो घालतो। टमाटोवर ना जे पाहिजे आपल्याला मसाला मिरची पावडर सॉल्ट अजून हळदी पावडर घालते। मी बाकीचं दुसरं काही मसाला तर घालणार नाही, वरून मी एक माझ्यापाशी जे मसाला आहे ना तेच मी वरून नंतर घालते। हे ना मस्तपैकी हे सगळं बॉईल थोडे चांगलं झालं ना, त्याच्यानंतर मी हे बघा थोडंसं माझ्यापाशी एक गरम मसाला आहे, सगळं मिक्स केलं ते एकच मसाला आहे। ते मसाला मला छान असं वास सुगंध देते, म्हणून मी तेच मसाला यूज करते, दुसरा मसाला नाही यूज करणार। चांगलं फ्राय करते। समंता मध्ये मध्ये मला बॅकसाईड बोलते, आता मी बोलले। त्याच्यानंतर हे मी उकळलेले ना नूडल्स म्हणतात, हे ना त्याच्यावर मेन्शन केलं होतं त्या कवरचे वेटचे आहेत म्हणून, खरं हे गव्हाचे नाही येतं, मतलब मिक्स आहे गहू मैदा असं म्हणते। तेवढे लांब लांब होते, मी चांगलं फिरून ना त्याला किती बारीक केलं बघा आहे नाही तेवढं लांब जाणार पण नाही तोंडामध्ये, त्यासाठी बारीक केलेलंच बरं पडते। समंताला पण खायला हे होते, खरं ती हाताने खाणार नाही, तिला चालवायला पडते, ती कधी हाताने जेवते की मला समजमध्ये येणार लागले, त्यासाठी मी काय करू समंता हाताने जेव, त्यासाठी मला ना कमेंट करून नक्की सांगा। समंता हाताने स्वतः जेव तसं काय करू काय नाही, ती फोन बघत मी तिला स्वतः चालू लागते, ती स्वतः जेवणार नाही, तर तिला स्कूलला घालणार आहे मी। मग मस्तपैकी इथं बघा सकाळचं नाश्त्याला छानपैकी घरात नूडल्स छानपैकी झाल्यात। आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते कसं झाल्यात मस्तपैकी। अजून खायला ना भारी झाले होते, खायला ना मस्तपैकी भारी झाले होते सकाळचा नाश्ता। चला आता मी ना तुम्हाला इव्हनिंगचं सांगते। समंताला ना इव्हनिंगला चहाची तरफ उठलते, तिला ना एवढं चहा पिऊ वाटलं तर लई चहा पिवलं तर चहा म्हणजे तिला ना लई पसंत आहे, कारण मी तिला कधी पण चहा करणार आहे, आम्ही घरी कधी पण चहा करणार म्हणून तिला ना चहा पसंत येते। त्यासाठी ना मी ना इव्हनिंगला सकाळचं दूध होतं, त्यासाठी ना समंताला ना थोडंसं फ्रीजमध्ये दूध गरम करून चहा करते। तिला ना त्यात प्लेटमध्ये दूध पियायचं होतं, चहा पियायचं होतं, त्यासाठी त्या प्लेटमध्ये ना डाळ होतं थोडंसं रात्रचं, मग ते डाळ सांड टाकून ते प्लेट वॉश पण करून मग तिला त्याच प्लेटमध्ये मी नंतर ना चहा दिले, कारण ते एकच प्लेट होतं समंताकडं तसलं। आज एक टिफिन होतं डबा समंताचे डॅडी घेऊन गेले, ते मग काय करू मग तेच तिला धुवून मग मी तेच चहा पियाय गेले होते। समंतापुरतेच दूध होतं थोडंसं एक मापचं, त्यासाठी अर्ध माप होतं, सकाळी अर्ध मापचं आम्ही दोघं चहा करून पितो। समंता जो मी ना कधी कधी चहा करून पितो, समंता इथं कसं ना करते, मी इकडे चहा करायला नाही तर टेबलवर जाऊन बसते। अजून ना तिला मी काम करताना उचलून घ्यायला पाहिजे एवढंच होत होते, कधी कधी मला खरंच ना लईच होत होते। मस्तपैकी चहा कसं गरम गरम वाफ ठेवलेले आहे नाही, त्याच्यावर समंता अजून मी मस्तपैकी मी थोडंसं पिते, समंता थोडंसं दोघं थोडंसं चहा पितो, अजून जात आहोत तिथं बसून मस्तपैकी चहा पिता इव्हनिंगला। समंताला नाही एकली तिथं टी व्ही बघत बसलं नाही, म्हणजे नाही बसणार, ती मम्मापाशीच राहणार मी काम करताना, पण तिला ना एकली घालायचं सवय करायला पाहिजे मला। खरं मी जेव्हा काम करते ना ती मला उचलून घेऊनच काम करा म्हणते, नाही सर लई अगं आहे। आता चला आम्ही ना दोघी बसून मस्तपैकी समंताला ना गरम गरम चहा आहे, तिला एवढं पेशन्स राहणार, अजून मी थोडंसं धीर केलं ना मग ती चहा पिणार नाही नंतर, एवढं आहे तिचं नकरे। चला आता मग तिला मस्तपैकी चहा फुकून देते गरम गरम। बघा ना तिनं किती एक्साइटेड आहे समंता, आता बसले माझ्या बाजूला खेळत छानपैकी। आता अजून मला रात्रचं स्वयंपाक करायचं आहे, एवढं चहा करून नंतर स्वयंपाक काय करायचं
रात्रीना काय विचार करलो कांदा ना 2 कांदे कट करून लांब लांब कसं कट करायचं अजून त्याच्यामध्ये मीठ मिरचू हळदी पावडर घालून फक्त कांद्याचं मिरच्याचं फ्राय करून खाणार आहे. असंच करणार आहे आज. भाजीला काय करणार नाही. कधी कधी ना भाजी करायचं एवढं कंटाळा येते, खरं सांगते लई कंटाळा येते. तुम्हाला पण असं येते का मला कमेंट करून नक्की सांगा. अजून मस्तपैकी आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. बाय बाय गाईज.